शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यात भाजपला 45 जागांची मागणी आहे, तर विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे यादी। पुण्यात शिवसेनेला 45 जागा हव्या असल्याची माहिती आहे। पुणे शहरातील या 45 जागांची यादी पुणे शिवसेनेकडून देण्यात आली आहे। तर सेनेकडून एकनाथ शिंदे आणि भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी यादीवर चर्चा करणार असल्याची ही माहिती आहे। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, अधिकची माहिती काय? अक्षय, आपल्यापर्यंत आवाज येतोय का? आपण पाहू शकतोय पुण्यात शिंदे सेनेला 45 जागा हव्या असल्याची माहिती आहे। तर शिंदे सेनेकडून आता एकनाथ शिंदेंकडे हा प्रस्ताव पाठवला गेला। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। तर शिंदे सेनेकडून पुण्यात 45 जागांची मागणी होतीये। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, अधिकची माहिती काय? पुणे महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे आणि दोघांमध्ये 2-4 बैठका सुद्धा झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपला 45 जागांचा प्रस्ताव जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे आणि या 45 जागांपैकी किती जागांवर खरंच उमेदवारी दिली जाऊ शकते हे पाहणं भाजपकडनं सुद्धा आता महत्वाचं असेल। पण तत्पूर्वी ही यादी जी आहे ती भाजपला सुपूर्द केल्यानंतर आता एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील आणि त्यासोबतच भाजपकडनं चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये सुद्धा आता बैठकींचा सिलसिला सुरू होणार आहे। त्यामुळे सुरुवातीला 45 जागांचा प्रस्ताव जरी दिलेला असेल तरी आता भाजपकडनं या 165 जागांपैकी किती जागा दिल्या जातात ते पाहणं महत्वाचं असेल। नक्कीच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।